सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा काय झालं का? आबा दूध आणलंय. दूध हा ठेव ठेव तिकडे ठेव आणि मग मला वेळ मिळेल तेव्हा मी पी. बरं तू दूध पी. मी तुला एक हे गंमत पितो. आपल्या गंमत दाखवते. काय आबा? हे बघ ही इकडे गंमत काय माहितीये का? कॉन्टेस्टची जाहिरात आहे. स्पर्धा आणि ही स्पर्धा जो जिंकेल त्याला 5 चांदीचे नारळ, 5 काश्मीरी शाली आणि 50 खोबरेल तेलाच्या बाटल्या असे जाहीर केलेले आहे ह्याच्यामध्ये. अहो पण आबा स्पर्धा कसली आहे? अगं काय नाही, अगदी सोपं आहे बरं का. हा एक फॉर्म भरायचा फॉर्म. हा आणि एक वाक्य दिलेलं आहे, मला माझे कुटुंब आवडते कारण म्हणजे पूर्ण करायचं वाक्य 20 शब्दांमध्ये. बस. अच्छा, म्हणजे मगाशी तुम्ही ते मोजत होतात? हो तेच मोजत होतो. म्हणजे त्या नाही, शब्द मोजत होतो. आणि मला कळेच ना तुम्ही काय मोजताय. झालं तुम्ही लिहिलं आबा? अगं नाही ग, घोटाळा झाला. म्हणजे पहिल्यांदा लिहायला घेतलं ना ते 26 शब्द झाले. मग दुसऱ्यांदा लिहायला घेतलं तेव्हा 23 शब्द झाले. 23. आणि मग तिसऱ्यांदा लिहायला घेतलं पुन्हा जरा हुशारीनी तर 18 शब्द झाले. पण मग त्याच्यातच 2 शब्द जोडायचे ना. पण 2 शब्द जोडून अर्थ नाही ना नीट होत. म्हणजे बघ 26 मध्ये 6 काढले तर किंवा 18 मध्ये 2 भरले तर वेगळाच काहीतरी अर्थ होतो. म्हणजे वाक्य पूर्ण होतो पण काहीतरी असं भरकटल्यासारखं होतं. म्हणजे मला माझं हे कुटुंब आवडतं, मला प्रेम आहे कारण 3 पिढ्यांचे प्रतिनिधी आहेत आणि पिढ्यांचं अंतर आम्ही जाणवू देत नाही आणि हे प्रतिनिधी असल्याचा आव किंवा आविर्भाव कुठे नसतो. भरकटलं सगळं. काय डबा ठेवते बरं का तुमचा. हा तुम्हाला सांगायलाच विसरले मी, पमाचा फोन आला होता. काय म्हणत होती? तिची पुतणी आहे ना, ती फिजिओथेरपिस्ट नाही का, तुम्हाला माहिती आहे ना ती. तिचं लग्न ठरलंय. हो. अरे वा, छान आहे की. हो. तर तिच्या लग्नाची खरेदी करायला पमाने मला बोलवलंय. एक सोबत म्हणून आणि माझा चॉईस आवडतो तिला म्हणून. कधी जाणार आहे? उद्या. आज नाही, तुम्ही कसलं टेन्शन घेताय. उद्या जाणार आहे. आणि उद्या तुम्हाला काय सुट्टी वगैरे म्हणालात ना तुम्ही? उद्या जाणार आहेस तू? हो. कर्म माझं. का? अगं श्यामल, मी सुट्टी कशाला घेतली माहितीये का? अगं उद्या त्या अत्रे हॉलमध्ये एक परिसंवाद आहे की समाजाची ढासळती नीतिमूल्य आणि साहित्यिक विचार. मोठे मोठे साहित्यिक बोलायला येणार आहेत. मी जाणार आहे तिकडे. अहो पण मी पमाला सांगून बसले, हा सगळा प्रोग्राम ठरलाय आमचा. आधी मी इथून तिच्याकडे जाणार. अगं पण मला आधी नाही का सांगायचं तू श्यामल हे सगळं? अगं मी सांगायचं काय त्याच्यामध्ये? एक दिवस मी काहीतरी ठरवायचं आणि त्याच्यामध्ये असं तुम्ही बोलता म्हणजे काय? हो म्हणजे मी रोज रोज जातो का? अगं कधीतरी वर्षातून एखादा दिवस मी जातो. प्रत्येक वेळेला मी जायचं नुसतं ठरवतो. कधीही कुठल्याही साहित्यिक कार्यक्रमाला जात नाही मी. तू मला सांग मी येत नाही म्हणून. अहो असं कसं सांगणार मी? हा परत तरी दिसेल का तिने? हे काय भरलं याच्यामध्ये? डबा आहे. चिडायची काहीच गरज नाहीये. आणि परिसंवाद रोज रोज होत असते. लग्न एकदाच होत असतं. मला आता जायलाच पाहिजे. याच्यामध्ये काही बदल होणार तिला सांग. हे बघ मी नेहमी जात नाही. मला माझं कुटुंब आवडतं कारण 20 शब्द. शेखरला विचारायला हवं. हे बघ श्यामल, मी माझ्या 4 मित्रांना तिथे मध्ये उभं राहायला सांगितलं. त्या प्रत्येक माणसाला मी फोन करत राहू का? पमाला तुम्ही फोन करा. अगं तुझी बहीण आहे, मी कशाला फोन करू? तुम्ही काय बोलताय? एक काम कर, तू आबाने विचार. आबा, मला साहित्याची किती आवड होती सांगा हिला जरा. सांगा. मला माहित नाहीये का किती साहित्याची आवड आहे. पण मी आता पमाला काही काय झालं काय? अहो आबा, मला उद्या एका परिसंवादाला जायचंय. माझं आधीपासून ठरलं होतं. त्यासाठी मी मुद्दाम सुट्टी घेतली तर ही चालली पमाकडे.
चालली म्हणजे काय, माझं आधीपासून ठरलेलं होतं. एरवी कुठे जाते का आबा मी? घ्या, आधीपासून ठरलं होतं, मग मला का नाही सांगितलंस तू? अहो तुम्ही मला सांगितलं का? मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला म्हणालात परिसंवाद का काय? अगं श्यामल, मी तुला सांगणारच होतो, पण तुझा हे मध्येच उपटला ना. पण मला काय, मला माझं कुटुंब आवडतं, कारण कुटुंबातले घटक संतापलेले आहेत. 4 शब्द, 20 शब्द कसे होणार? एक दिवस कधी मला माझ्या मनासारखं वागायला देऊ नका. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं नुसतं रोज गोल 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 राबत राहायचं. ही शपथ, या पॅन्टला पण इस्त्री नाही. उद्या काय घालणार? शर्ट हा चालेल. काय काय ग बाबा, एवढ्या मोठमोठ्याने काय सांगतायत? अरे सांगत नाहीयेत, भांडतायत ते. भांडतायत? कुणाशी? आई बरोबर भांडतायत. आई बरोबर? का? अरे बाबांना कुठल्या तरी परिसंवादाला जायचंय. कुठे? कुठेतरी परिसंवाद आहे, त्यांनी ठरवलंय ते जाणार आहेत. ते नेहमीच ठरवतात. अरे पण त्यांनी त्याच्यासाठी सुट्टी घेतली आहे ना. आणि आई म्हणते तिला आजच पमा मावशीकडे जायचंय, तिच्या पुतणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी. जाऊ दे ना, तिला पण जाऊ दे ना. अरे जाऊ दे कसं, मग घरी कोण राहणार? आबा एकटे राहतील. बाबा आहेत ना. तुला सांगितलं ना, बाबांनी सुट्टी का घेतलीये, त्यांना परिसंवादाला जायचंय. अरे कुठे जात आहेत बाबा? काय उपयोग आहे का परिसंवादाला जाऊन? राहतील. आईचं जाणं महत्वाचं आहे. अरे पण बाबांनी खास तेवढ्यासाठी सुट्टी घेतलीये. आई पण ग्रेटच आहे, उद्या गेली तर नाही चालणार का? काही गरज नाहीये, उद्या टीव्हीवर दाखवतील. हा, आईचं जाणं महत्वाचं आहे. ए तुला काय माहिती? मला काय माहित म्हणजे काय? हा, काय आईने काय दिवसभर कामं करायची? हा, तिला कुठे जायला नको? ए तू ओव्हर स्मार्ट बनू नकोस शिर्या. असं बोलायचं ना जसं माझ्या काय तू फार कामं करत असतोस. जरा कामं करत दिवसभर टीव्ही मला समोर मारायचं मॅच नाही. मॅच 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 ए शिकतो मी तुझ्या नसतं. मला माझं कुटुंब आवडतं, कारण प्रत्येकजण आपापल्या मताशी ठाम असतो. कुणालाच माघार घ्यायला आवडत नाही. म्हणून माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. 21 शब्द होता. माझा मुलगा आणि माझी सून एकमेकाशी भांडतात, तसेच माझा नातू नात सुद्धा एकमेकाच्या अंगावर वसा 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 करता 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 ओरडत असतात. मग मी म्हातारा झालो. मी काय करावं? तरी सुद्धा माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. ती शब्द झाले, गोंधळ झाला, काय झालं? 20 शब्दाचे बसत नाही. काय शिर्या, कसा काय गेला दिवस आजचा? चांगला गेला ना जिमखान्यामध्ये? हा श्यामला, रस्ता खरोखर सुरेख झाला. अप्रतिम. काय शेखर, बरोबर की नाही? हा बर बर, हवाय का? घ्या ना अजून. हवा देऊ का? वाढू का? नाही नको, जेवण झालं माझं. हे काय एवढं? हो झालं. आणि उद्या मी घरीच थांबणार आहे. तू जाऊन ये पम्माकडे. आई जा, तू सिग्नल मिळालाय, ग्रीन सिग्नल. आई कधी जाणार आहेस तू, सकाळी का दुपारी? बघू आता त्यांनी कुठल्या मूड मध्ये सांगितलंय. काय नाही श्यामला, तू जा अगदी बिंदास. शेखर हे अगदी मनापासून बोललाय. मी तुला सांगतो, मी त्याला ओळखतो. काय आहे, तू इतका सुंदर रस्ता केलास ना, त्याच्यावर तो प्रसन्न झालाय. म्हणून तुला सांगितलं जा म्हणून. जा. शाबास शेखर, आज मला बरं वाटलं. हे बघ, समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, प्रसंग पाहोनी चालावे, अति सर्वत्र वर्जावे,
हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे. आज तू विवेकी पुरुषासारखा वागलास असं मला खरोखर कौतुक वाटलं. नाही बाबा, काय झालं की मी नंतर विचार केला थोडा. काय? म्हणजे तसा थोडा अविवेकीच वागलो मी, पण नंतर मी विचार केला की श्यामलाला फार गृहीत धरतो आपण. आपण म्हणजे मी. हे बघ, मी हे तुला सांगणारच होतो बरं का. नाही आबा, मी विचार केला की या घरामध्ये तिला असं राबून ती फार कोंडून जाते हो. तिला असं जखडून ठेवणारा मी कोण? तुला मी सांगू का, मला काय वाटतं शेखर, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे गेली अनेक वर्ष, ती अधूनमधून डोकं वर काढत असते. पण तुझ्यासारखा समजूतदारपणा सगळ्या पुरुषांनी जर दाखवला तर आपल्या समाजामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान मिळेल. बरोबर. चला चला आबा, उशीर झाला, झोपायला जाऊ. आता काय, उद्या एक सुट्टी मिळालीच आहे. जरा थोडस लिखाण करेन म्हणतो. अहो, बऱ्याच दिवसामध्ये असं काही थॉट प्रोवोकिंग काही लिहूनच झालेलं नाही हो हातून. उद्या निदान प्रयत्न तरी करू काय. करत उत्तम विचार आहे हा. विचार अजिबात बदलू नकोस. मला 20 शब्द शोधायला मदत होईल. काय ते? काय नाही, शांतपणे झोप आता. हा, शांत. तुम्ही येताय ना? माझे कुटुंब मला आवडते कारण माझा मुलगा शेखर श्यामलाच्या दृष्टीने सुद्धा विचार करण्यास प्रवृत्त. आई चल ना लवकर. हो आले चला चला, उशीर होतोय. अरे काय घाई करता. चल, उशीर होतोय निघाले ना मग. मी. पदर का नाही पिनअप केला? नाही केला मी. चला आता आता असा नको घेऊ, नाही ते चांगलं दिसत. बरं ठीक. नको घेऊ सानी. बरं अहो, गॅसवर दूध आहे, ते गार झाल्याशिवाय फ्रीज मध्ये टाकू नका बरं का. तुम्ही लक्षात आलंय का तुमच्या? हो, आणि या, मी कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या ना की मग बंद अगं करा. तू जा ना, तात्काळ येते. मोजून सांगतो, शिट्या मोजतो. आबा, जेवणाची तयारी टेबलवर केली, फ्रीज मध्ये कोशिंबीर आहे, ती मात्र काढून घ्या आठवणीने बरं का, नाहीतर विसराल तुम्ही. कुकरच्या 3 शिट्ट्या लक्षात राहील ना तुमच्या. आणि आबाच्या जेवणाचं बघा. श्यामल, अगं दुपारी मी जेवणारच ना, त्यातले 2 घास मी वाढेन आम्हाला. तू काही काळजी करू नको. तू पैसे घेतलेस का? हो घेतले बघ. हे काय सुट्टे एवढं आहे? बोलतो. हो सुट्टे मी घेतलेत आठवणीने. आणि हे बघ श्यामल, हे बघ, ट्रेन मध्ये आता गाडीला गर्दी असेल, जरा सांभाळून चढ, कळलं ना. मंगळसूत्र जरा, हल्ली काय नेम नाही कसं. कानावर पण हात ठेव, कुड्या चोरतात. आबा बरं मी निघू का? आबा लक्षात राहील ना? तुम्ही आणि रुमाल राहिलाय माझा. दादा मी आणतो. बरं आबा काळजी घ्या बरं का. ही चटणी तुम्ही खाऊ नका. ती थोडीशी आज बाबांनी आईची जागा घेतल्यासारखं वाटतंय. भूमिका एक्सचेंज केल्यात त्यांनी. ये आई, हा घे आणि चल. हो चल हा घे. हे घे तू. नको दिलाय त्यांनी मला. चल चल. चला आता निघा लवकर, उशीर होतोय तुम्हाला. हे शेखर, तुझा अजिबात वेळ घालू नको. तू लगेच लेखनाला बस. हा, तुला चहा वगैरे काय हवा असेल तर मी तुला करून देतो. पण मी बसतो थोड्या वेळाने. थोड्या वेळाने. आता ही सकाळची वेळ उत्तम असते बरं का. हे सकाळचा मुहूर्त लेखनास उत्तम. 7 ते 9:30 असं मी कुठेतरी वाचलं आता. पण आता किती वाजले? 9:24 झाले. 9:24 झाले. बस बस, वेळ घालू नको. जा बस. हा जा. याच्याकडून 25 शब्द मिळवायला हवे. 25 की 20 हा तो कळ. मला माझे कुटुंब आवडते कारण असं जे आहे त्याच्या नकळ काढून घ्यायला हवी. त्याचा थट्टा काढायचा. मला माझे कुटुंब आवडते कारण कुटुंबाची करती स्त्री जरी बाहेर पडली तरी तिची जागा पुरुष कंबर कसून पुन्हा पिन अडकली. अरे शेखर, काय काम करतेस काय? नाही हो आबा, हा बघा नवीन देवनागरी फॉन्ट आणला मी, मिलन म्हणून. ते जरा प्रॅक्टिस करतोय. अरे वा वा, शाबास शाबास. काय कविता वगैरे करतोय? छे बाबा, कविता कसली. अहो हा देवनागरी फॉन्ट आहे ना, त्यामुळे मराठी टाईप करायची प्रॅक्टिस करतोय. माझ्या पूर्वीच्या सगळ्या कविता आहेत ना, त्या डायरीत होत्या. त्या जरा मराठीमध्ये व्यवस्थित त्याची एक फाईल करतो कॉम्प्युटरमध्ये आणि स्टोअर करून ठेवतो, एवढंच. अरे वा वा वा. पण काय म्हणा शेखर, मराठी भाषेची गंमत म्हणजे काय और आहे. हा कसं सुरेख दिसतंय बघ. हा म्हणजे काय. आबा एक मिनिट. तुमचं मी नाव टाईप करून दाखवतो. हे बघा. हो कर ना. श्रीयुत गंगाधर टिपरे. हे बघा.
टाईम सुद्धा कसा ठसठशीत आहे बघ. आता अजून काय करू सांगा? हा, अजून बरंच काय करता येईल. तू हे कर ना, असं मला माझे कुटुंब आवडते कारण मला माझे जे जे कुटुंब आवडते कारण. हा, पुढे. पुढे लिही ना, तुला काय वाटतं ते. हा, अत्यंत लाघवी आणि प्रेमळ माणसं. अरे हे फारच लहान झालं रे. हा, जरा मोठं लिही ना काहीतरी, मोठं असं. मोठं म्हणजे? मोठं म्हणजे 20 शब्द झाले पाहिजे, असं ऐकायला कसं वजनदार वाटलं पाहिजे. हा, अच्छा अच्छा, असं म्हणताय का? करूया ना मग. त्याच्यामध्ये काय? एक मिनिट हे बघा. आजकालच्या जमान्यामध्ये अशी सर्व माणसं एकत्र सुखाने नांदताना पाहणे दुर्मिळ. आणि अशा एका कुटुंबाचा मी कुटुंब प्रमुख असल्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. या सर्व गोष्टींसाठी मला माझे कुटुंब अतिशय आवडते. छान, सुंदर, सुगरण बायको. हा काय निबंध लिहितो की काय? गोड मुलगी आणि खट्याळ असा मुलगा शिर्या आणि सर्वांचे लाड करणारे प्रेमळ आबा. हे बघा, झालं की नाही वजनदार? हे जरा जास्तीच वजनदार झालंय, म्हणजे हेवी वेट. त्याला मिडल हेवी वेट पाहिजे. ठीक आहे, तू तुझं काम चालू दे, कामात व्यत्यय नको. हा, मी जातो. बर, तू झालं की मला बोल. हा बोलव. अहो सावकाश. आबा काय झालं? काय ते लटकलं. ठीक आहे, कर. 20 शब्दात व्हायला हवं. काय ते? मला माझे कुटुंब आवडते कारण. अहो, मी आली बरं का. तुम्हाला काही चहा वगैरे हवाय का? काय चाललंय? दुपारपासून इथेच बसलाय तुम्ही? हा, काय एवढं काम चाललंय? नाही श्यामल, काय नाही का, ते जरा कॉन्फिडेन्शियल आहे. ऑफिसच आहे ना, मी आपलं सहजच विचारलं. नाही ऑफिस माझं पर्सनलच आहे, पण कॉन्फिडेन्शियल आहे. जरा सस्पेन्स. कविता संग्रह काढण्याचा विचार आहे तुमचा? नाही, तुला कसं कळलं? तुला आबांनी सांगितलं ना? अगो बाई, कुणी सांगायला कशाला पाहिजे? कविता नाहीतर क्रिकेट या दोनच गोष्टी तुम्हाला एका जागी 7-8 तास बसवून ठेवू शकतात का? मला बघून काय ते. नाही, गेलं ते. सेव्ह केलं मी. तुझी झाली खरेदी? झाली सगळं. आता काय राहिलं नाही घ्यायचं? अहो, असं कसं होईल? लग्नाची खरेदी आहे. लग्न होईपर्यंत काही ना काही थोडं निघणारच. मला मी म्हटलं, पण झालं. तिने ठरवलं तर त्याप्रमाणे सगळ्यांसाठी साड्या मिळाल. आणि शालू माझ्या आवडीचा घेतला बरं का. हा, मी तिला म्हटलं, हे बघ पमा, रिसेप्शन साठी चॉकलेटी रंगाचा शालू अजिबात घ्यायचा नाही. जिथे जाऊ तिथे आपली नवरी मुलगी चॉकलेटी शालू मध्ये असते. मोरपंखी रंगाचा शालू घेतला. इतका सुंदर आहे ना, गोरी आहे. अगो बाई, कविता नाही आहे ही, लेख आहे हा. श्यामल, मी तुला काय म्हटलं? अगं जरा सस्पेन्स आहे ग, मी नंतर सांगेन. पण मला कळलं की काय होतं. श्यामल, हे बघ, अगं मी मगाचपासून इथे लिहायला बसलोय. आव्हानकडे मी बघितलं सुद्धा नाही ग. त्यांना काय हवं नको जरा प्लीज बघ ना, प्लीज. मला कळलंय तुमचं सिक्रेट आहे. आबा, मी आले बरं का. काही हवंय का तुम्हाला? चहा वगैरे? हे नको, काय नको. पाणी आहे ना इथे? काय लिहिताय की काय तुम्ही? काही काय आबा, हे काय लिहितायत कळलंय का तुम्हाला? मला नाही माहिती. अहो, कॉम्प्युटरची काहीतरी खटपट चालली आहे, सिक्रेट आहे म्हणत होते. मला नाही माहिती. अगो बाई, पण काही अंदाज असेल ना तुम्हाला? मला नाही माहिती. आबा, काय झालं? का असं का बोलताय तुम्ही? काय कुठे काय रागवलत का माझ्यावर तुम्ही? नाही. माझं काही चुकलंय का? उगाच गेले मी. तुमची जेवणाची वेळ टळली का? गोळ्या दिल्या नाही का? अगं नाही श्यामल, तसं काही नाहीये. काय आहे, माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. काय झालं? तू बोलू नकोस कुठे. का? काय झालं? हे बघ,
काय झालं? काय आहे? अगं श्यामला, एका स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे. हा, एक वाक्य पूर्ण करायचंय 20 शब्दामध्ये. ते वाक्य जर त्यांना आवडलं तर भरघोस बक्षीस मिळणार आहेत. हो, वाक्य कसलं आहे? मला माझं कुटुंब आवडतं कारण 20 शब्दात सांगायचं. हा मी सकाळपासून प्रयत्न करतो, मला जमत नाहीये म्हणून मी जरा बेचैन झालेला आहे. पण जमत नाही म्हणजे काय, हाताला पेटलोय मी. अगं बाई, यात काय कठीण आहे? लिहायचं की काय इथे प्रत्येकाला स्वतःपेक्षा इतरांची काळजी आहे म्हणून इथली नाती फक्त नाती नाहीयेत, तर यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आदरही आहे. काय काय सुंदर बोललीस. पण हे 20 शब्दात कसं मांडायचं? काय परत सांग. इथे प्रत्येकाला स्वतःपेक्षा इतरांची काळजी आहे म्हणून इथली नाती फक्त नाती नाहीयेत, तर यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आदरही आहे. अरे कमाल आहे सुरेख, बरोबर 20 शब्दात बसलं. कमाल आहे. वा 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 श्यामला, हे बघ माझी खात्री पटली की आपल्या घरात सर्वात बुद्धिमान तूच आहेस. हो. हे इतक्या कोणाला बोलू नकोस, आपल्यातच ठेव. हा, म्हणजे बक्षीस मिळालं की सगळ्यांना सरप्राईज देऊया. बर, ठीक आहे. आई आई हे बघ कोण आलंय, पटकन ये. बाबा. काय रे शिर्या, काय झालं? योगिता, अरे योगिता, काय? काय ओरडताय? कोण अगं आलंय नाही, एवढं? श्यामल नाही. का हाका मारत होती ती? योगिता, सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी